सद्यस्थिती पाहता मेडिसिन हे खूप महत्त्वाचे झाले आहे। असं म्हणता येईल की योग्य वेळी आणि योग्य असे मेडिसिन भेटणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि या सर्वांचा संबंध ठीक आपल्या आरोग्याशी येतो ना। मग आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे जितके की महत्त्वाचे योग्य दरात योग्य वेळात योग्य मेडिसिन मिळणे, मग ते कोणत्याही प्रकाराचे असो, सर्जिकल असो की मेडिसिन। बाबू शेठ वणीवाले यांचे नातूश्री यश सुनील कांक्रिया यांचे यश मेडिकल शॉप येथे सर्व प्रकारचे औषध व सर्जिकल योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे यश मेडिसिन शॉपिंग। आमच्याकडे वॉकर, कोमड, हँडस्टिक, बेल्ट, बीपी मशीन, शुगर मशीन, वजन काटा व इतर सर्जिकल आयटम योग्य दरात उपलब्ध आहेत। तसेच आपणासाठी होम डिलिव्हरीची देखील सेवा करण्यात आली आहे। यासाठी आमचा पत्ता पुणे गाळगे समोर खोलगल्ली कॉर्नर पाळवा रोड धुळे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 70 57 71 23 10। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चढ्या भावाने प्लाझ्माची विक्री करणाऱ्या अर्पण ब्लड बँकेत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली तपासणी। अठरा ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र जुने सिव्हिल येथे कार्यान्वित। कोविड-19 विलगीकरण कक्ष हेंडस येथे आमदार हरीश पिंपळे यांनी दिली भेट। मुस्लिम बांधवांनी ईद घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे, प्रभारी ठाणेदार महादेव पडगाण यांचे आवाहन। सर्व मित्र दौड यांनी कोब्रा सापाला केले रेस्क्यू। तेल्हारा परिसरात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह। शिवसेनेकडून भाजपच्या पत्रकार परिषदेची खिल्ली। पंढरपुरात नागेश भोसले व प्रदीप धोत्रे यांच्या मार्फत स्वखर्चातून 154 बेडचे पल्स कोविड हॉस्पिटल सुरू। आता बातमीपत्र विस्ताराने। संपूर्ण देशाच्या राज्यामध्ये तोरणासारख्या जीवघेण्या आजारांनी थैमान घातला आहे। संपूर्ण आरोग्य यंत्रणासह पूर्ण देश या महामार्गाची झुंज देत आहे। मात्र अशा महामार्गाच्या काळात देखील स्वतःचा फायदा कसा होईल अशा लोकांनी ह्या आजाराचा फायदा घेत थैमान घातला आहे। धुळे शहरातील अर्पण ब्लड बँकेत जास्त भावाने विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा मारत अर्पण ब्लड बँकवर कारवाई केली आहे।
करोना आजाराशी लढा देण्याकरिता आजवर अनेक लोकांनी आपला प्लाझ्मा दान केला आहे. रक्तातील प्लाझ्माने करोनाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शासनाच्या वतीने प्लाझ्माचे आवाहनही केले जात होते. मात्र दुसरीकडे मृतांच्या टाळूवरची लोणी खाणाऱ्यांची यात काही कमी नाही. धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात असलेल्या अर्पण रक्तपेढी असाच काहीसा प्रकार घडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने रक्तपेढीवर कारवाई केली आहे. या संदर्भात प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार करून पैसा कमवणाऱ्या अर्पण रक्तपेढीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तब्बल 5 तास कसून चौकशी करून सदर फक्त पेढीवर कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शहरादारांना विक्री होत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती प्रसारमाध्यमांमध्ये. त्या अनुषंगाने आमच्या औषध निरीक्षकांनी तपासणी केलेली आहे. आता तो रिपोर्ट आता उद्या आमचे जे परवानगी अधिकारी आहेत जॉईंट कमिशनर आणि जे संबंधित संस्था आहे SBTC यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवतो आणि मग तिथून नियमानुसार जी कारवाई होईल योग्य ती त्यांच्याद्वारे केली. तपास अहवाल दाबून मी जस्ट त्याच्या थ्रू गेलो नाही आहे. जे काही निदर्शनात आलं आहे इथे या ठिकाणी हे आम्ही असाच्या असा अहवाल पाठवू. याच्यामध्ये नेमकी पूर्ण ऑब्झर्वेशन डिटेलमध्ये जाऊन त्याचा सखोल अभ्यास करूनच आम्हाला पुढं करावं लागतं. जे काही असेल तर ते व्हायलेशन असेल त्याच्यावर कारवाई 100% होईल. कोण मग आता तपासामध्ये जे काही आलं आहे औषध निरीक्षकांच्या ते आता तुम्हाला सांगण्यात येत होणार नाही तर म्हणजे तपासाची दिशा पुढे काय काही नाही ते सगळं ओपन होईल. जे असेल ती कारवाई होणार आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि बेड वेळेवर मिळत नसल्याने हाल सुरू आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना सोलापूर, सांगली, मिरज, पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. स्थानिक लोकांना पंढरपुरातच वेळेवर योग्य ते उपचार व्हावेत, लोकांची गैरसोय कमी व्हावी यासाठी सर्व सोयीनियुक्त 150 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी केली आहे. भटुंबरे जवळ हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ऑक्सिजनचे 50 बेड आणि आयसोलेशनचे 100 बेड तर व्हेंटिलेटर बेड असे तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आपल्या पल्स हॉस्पिटलचे आज उस्मानाबाद बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदांनी, प्रांत अधिकारी सचिन ढोले, डॉक्टर संग्राम गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. येथे येणाऱ्या रुग्णांवर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जाणार आहेत. 8 दिवसांमध्ये या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व तज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत. सर्व अनुभवी कर्मचारी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. पंढरपूर शहर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रचंड मोठा फैलाव होतोय. अनेक गोरगरीब रुग्ण ऑक्सिजन अभावी, बेड अभावी, व्हेंटिलेटर अभावी या ठिकाणी मृत्यू पावत आहेत. आमचे मार्गदर्शक नागेश भोसले आणि मी ज्यावेळेस बसलो होतो आणि नागेश काकांच्या संकल्पना नागेश काकांनी अशी मांडली की बापू आपण दोघंजण मिळून पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेसाठी आपण एक कोविड हॉस्पिटल चालू करू, जेणेकरून गोरगरिबांचा यामध्ये हाल होणार नाही, त्यांचा मृत्यू होणार नाही. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं आणि ताबडतोब आम्ही 8च दिवसामध्ये या कोविड हॉस्पिटलची या ठिकाणी निर्मिती केली आहे. हे करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? पांडुरंगाच्या कृपेने हे करत असताना आम्हाला कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. एक अडचण ऑक्सिजनची, ती ऑक्सिजनची अडचण देखील मी आणि नागेश भोसले यांनी ती अडचण सोडवलेली आहे. आणि त्यामुळे रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असेल, व्हेंटिलेटर असेल, याबाबत किती म्हणजे आपल्याकडे बेड आहेत? नाही, ह्या आता हे तर माझ्यामध्ये पंढरपूर शहरातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, कारण या ठिकाणी 50 ऑक्सिजन बेड आहेत आणि 100 आयसोलेशनचे या ठिकाणी बेड आहेत. या ठिकाणी 4 व्हेंटिलेटर सध्या आम्ही आता उपलब्ध केलेले आहेत. आणि रेमडेसिवीर हा वगैरे विषय तो शासनाचा विषय आहे. त्या ठिकाणी आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याकडे जे रुग्ण ॲडमिट असतील आणि त्यांना जे रेमडेसिवीर लागतील ते शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईल. आवाज टीव्ही न्यूजसाठी गणेश गांडुळे, पंढरपूर. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले असून कोरोना आपत्कालीन परिस्थितीत पिंजरमध्ये कोणतीही कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता मुस्लिम बांधवांनी आपल्या परिवारासोबत घरीच राहून रमजान ईद साजरी करावी व नमाज करिता एकत्र न येता आपल्या घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन पिंजर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार महादेव पडघाण यांनी ईद निमित्त आयोजित बैठकीत केले. पिंजर पोलीस स्टेशनच्या सभागृहात आज 11 मे रोजी ही बैठक पार पडली. यावेळी पिंजर गावातील 4 जमातमधील मुख्य मौलावी बैठकीला हजर होते. येत्या काही दिवसात रमजान ईद असल्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने मुस्लिम धर्मगुरूच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंजर गावातील सर्व मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते. आवाज टीव्ही न्यूज साठी दिलीप जाधव, अकोला.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हे माध्यम आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफतचा निर्णय घेतला. त्यावरून 6 मे 2021 रोजी धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. धुळे शहरासह फक्त 2च ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत होते. त्यामुळे नागरिकांना शहराच्या जवळपास असलेल्या ग्रामीण भागात जावे लागत होते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी मध्यवर्ती ठिकाणी सोय व्हावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सिव्हिल सर्जन डॉक्टर भडांगे यांना निवेदन दिले होते. प्रशासनाने दखल घेऊन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला व आज जुने सिव्हिल येथील NRHMच्या बिल्डिंग लसीकरण सुरू झाले असून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाच्या सहकार्याने सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. मोठ्या संख्येने नागरिक लसीकरण केंद्रावर उपस्थित होते व नोंदणीकृत लोकांचे केंद्रात लसीकरण होत होते. जिल्हा रुग्णालय धुळे आज 18 ते 44 वयोगटातील लसीकरण धुळे जिल्हा धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे. तरी मला माझ्या नागरिकांना आव्हान आहे की प्रत्येक 18 ते 44 वयोगटातील प्रत्येक व्यक्तीने रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर जिल्हा रुग्णालय सिव्हिल इथं शेड्यूल जर त्यांना भेटले असेल तरच रांगेत येऊन उभं राहावे. आणि सगळ्या नागरिकांना मी एवढं सांगू इच्छिते की आम्हाला सहकार्य करावे, प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस स्टेशन पिंजर येथे आगामी सण उत्सव रमजान ईद व बौद्ध पौर्णिमा निमित्त कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंजर गावातून पोलिसांची रंगीत तालीम घेण्यात आली. पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी रंगीत तालीम गावातून काढली. यावेळी कोरोना लॉकडाऊन असल्याने सर्व रस्ते शुकशुकाट होते. येणाऱ्या रमजान ईद व बौद्ध पौर्णिमा हे सण पाहता पोलिसांनी गावातून रूट मार्च काढण्यात आलं. आवाज टीव्ही न्यूज साठी दिलीप जाधव, अकोला. मूर्तिजापूर शहरातील मोचीपुरा या ठिकाणी किशोर देवीकर यांच्या घरी स्वयंपाकघरात विषारी जातीचा साप इंडियन कोब्रा नाग लांबी सुमारे 5 फूट रेस्क्यू करण्यात आला आहे. घरात कोणीही जात नव्हते. भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळची वेळ झाली होती. सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्या ठिकाणी गौरव कडू यांनी फोनवरून सर्पमित्र दौड यांना सांगितले की घराच्या बाजूला साप निघाल्याची माहिती दिली. तात्काळ सर्पमित्र क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचले असता घरात प्रवेश करून 3 पत्र्यांच्या खाली बसलेला कोब्रा नाग दिसून आला. त्या ठिकाणी सापाला रेस्क्यू करण्यात आले. हे साप बाहेर काढून नागरिकांच्या मनातील भीती व दहशत निर्माण झाली होती. सर्व वातावरण साप पकडल्यानंतर बदलून गेले. नागरिकांना सूचित करण्यात येते की साप निघाल्यावर सर्पमित्र किंवा वनविभागाचे अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधा. सर्प पकडताना गर्दी करू नका. लॉकडाऊनचे नियम पाळा. तोंडाला मास्क लावा जेणेकरून आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही असे आवाहन मूर्तिजापूरचे सर्पमित्र संजय दौड यांनी नागरिकांना केले आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी बाळासाहेब गणोरकर, मूर्तिजापूर. पोलीस स्टेशन तेल्हारा अंतर्गत एक म्हातारी मनात्री शेत शिवारात मरून पडली होती. त्यानंतर पोलीस स्टेशनला गोपीचंद्र गोळे राहणार उबारखेड यांनी माहिती दिली. त्यावरून पोलीस स्टेशन तेल्हारा येथे 11:32 रिपोर्ट दाखल करून पुढील तपास बीट जमादार राजेश्वर वाकोडे, गजानन राठोड, डाबेराव व इतर पोलीस सहकारी करीत असताना तेलारा पोलिसांना माहिती मिळाली की मनात्री शेत शिवारात महिलेचा मृतदेह असल्याने तातडीने तेलारा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन डेड बॉडी मिळाल्या ठिकाणी गेले. ती स्त्री उष्माघाताने एकदम कडक झालेल्या स्थितीत मिळाली. तिचे शरीर दवाखान्यात नेण्यात योग्य नव्हते. त्यामुळे घटनास्थळी PM करून मनात्री आडसूळ आणि पंचेगव्हाण या गावातील लोकांच्या सहकार्याने मनात्री शेत शिवारातील ई क्लास जमिनीत तिला दफन करण्यात आले. ती सध्या अज्ञात आहे. पुढील तपास माननीय PM देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार रामेश्वर वाकोडे, गजानन राठोड, डाबेराव पुढील तपास करीत आहे. मृतक अज्ञात असून ओळख पटल्यास तेलारा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी अशी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. अंकित करे, आवाज टीव्ही न्यूज, ब्युरो रिपोर्ट, अकोला. मनात्री शेत शिवारात शेतात मरून पडले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गोपीचंद राघोजी घोडे राहणार उबारखेड यांनी जबानी फिर्याद दिली. त्यावरून पोलीस स्टेशन तेलारा येथे मर्ग नंबर 14 हा 11:32 दाखल झाला. मी माझे सहकारी NPC राठोड आणि डाबेराव व इतर पंचगावांचे सहकारी लोक असे शेतशिवारात जाऊन घटनास्थळावर मिळाल्या ठिकाणी स्त्री ज्या होती त्या ठिकाणी गेलो. स्त्री
हे उष्ण घातनाने एकदम कुजलेली होती जंगला, त्यामुळे तिचं शरीर दवाखान्यात नेण्यायोग्य नव्हतं आणि त्या कारणे डॉक्टर ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांना आणि डॉक्टर त्यांना पत्र देऊन स्पॉटवर तिचं PM करण्यात आलं आणि तेथून PM झाल्यानंतर मनात्री आणि आडसूळ तसेच पंचगावांच्या लोकांच्या तसेच नितीन आमजरे यांच्या सहकार्याने मनात्री शेतशिवारातील ग्रामपंचायत E क्लासमध्ये जमिनीत तिला दफन करण्यात आलं. उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची मुदत संपल्यामुळे नव्या सभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली होती. मात्र 9 एप्रिलच्या आदेशानुसार 1 महिन्यासाठी स्थगित करण्यात आली होती. पुन्हा 6 मेला कोकण आयुक्तांचे पत्र आले की नियुक्त सदस्यांची पुन्हा नियुक्ती करून समिती गठीत करावी. त्यामुळे भाजपा नगरसेवकांची पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सेनेच्या खासदारावर आरोप केले. त्याला शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी चोख उत्तर देत भाजपची आणि रिपाई नगरसेवकांची खिल्ली उडवली. नहीं, भारतीय जनता पार्टी बौखला गई है. उनको आरोप करने के लिए कुछ है नहीं. जिन्होंने आरोप किया वो सिद्ध करके दिखाएंगे क्या, ये भी सवाल है हमारा. लेकिन भारतीय जनता पार्टी स्थायी समिति सभापति के पद को लेकर बौखला गई है और जिन्होंने जो आरोप किया है वो आरोप सिद्ध करने की उनकी ताकत नहीं है, इसलिए वो कुछ भी आरोप कर रहे हैं. गंभीर आरोप किए गए हैं, क्या कहोगे इसके बारे में? अभी जो आयुक्त है वो IAS दर्जा के हैं और उनको लाने के लिए यही आयुक्त ने थाना जिला में कोविड को प्रादुर्भाव रोकने के लिए, कोविड का फैलाव नहीं हुए उसके लिए, कोविड पे अच्छा काम होना चाहिए, इसके लिए IAS दर्जे के ऑफिसर आयुक्त लाने का काम हमारे सरकार ने किया. माननीय मुख्यमंत्री और पालक मंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने किया है. इनके कार्यकाल में इनकी सत्ता थी, तभी CO दर्जा के आयुक्त लाके बैठाए थे इन्होंने और इनको भ्रष्टाचार करने का था, इनको पैसा कमाने का था. ये भारतीय जनता पार्टी की पॉलिसी है, ये आदत है भारतीय जनता पार्टी की, अपना रखने का छुपा के और दूसरे का देखने का झाँक के. उनका कहना है कि जो पालक मंत्री और खासदार है सरकार पर, अपनी सरकार होने के कारण ये स्थायी समिति चुनाव नहीं होने दे रही है क्योंकि भाजपा के पास बहुमत है. स्थायी समिति के सदस्य का चुनाव होने के बाद सभापति का चुनाव डिक्लेयर हो गया था. उसी कार्यकाल में कोरोना प्रादुर्भाव बढ़ते जा रहा था. उसको रोकने के लिए शासन ने निर्णय लिया है कि उसको स्थगिति दी है और वो स्थगिति देने के बाद भी भारतीय जनता पार्टी को जो सभापति बनने का जो जल्दी है उसके लिए वो हाई कोर्ट में गई है, माननीय उच्च न्यायालय में गई है. उच्च न्यायालय का निर्णय जो भी आएगा वो हम सबको मान्य रहेगा. लेकिन उच्च न्यायालय में जाने का और उच्च न्यायालय के बाद में इधर पत्रकार परिषद लेके आरोप करने का, ये भारतीय जनता पार्टी का धंधा है. उन्होंने माननीय उच्च न्यायालय का अपमान किया है, ऐसा मेरा आरोप है उनके ऊपर. जो भगवान भालेराव आपके साथ थे इतने दिन, वो भी आज आपको छोड़कर महापौर होने के बाद भी भाजपा के साथ गए हैं, आपके साथ काम किया है, आपके ऊपर भी बहुत संगीन आरोप लगाया है शिवसेना के ऊपर. नहीं, ऐसा है कि भगवान भालेराव की क्या हैसियत है आप सबको मालूम है. साथ ही साथ में भगवान भालेराव शिवसेना के बलबुद्धे पे उप महापौर हुए, उसमें उनका पेट भरा नहीं. उनको स्टैंडिंग कमेटी चेयरमैन चाहिए था. स्टैंडिंग कमेटी चेयरमैन जिसको काय के लिए चाहिए आप सबको मालूम है, और पैसा कमाने के लिए स्टैंडिंग चेयरमैन चाहिए. वो चेयरमैन देने के लिए शिवसेना ने नाकार किया. माननीय पालक मंत्री और खासदार साहब ने बोला आपको उप महापौर दिया है, स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन आपको दिया नहीं जाएगा, इसलिए वो भारतीय जनता पार्टी के पास गए हैं. इसके पहले वो जाते थे तो हम और आप समझते थे कि भारतीय जनता पार्टी के शिवसेना पे नाराज होकर या पार्टी का आदेश सुनकर भगवान भालेराव भारतीय जनता पार्टी पे गए. लेकिन सभापति पद नहीं मिला, सभापति पद देने का इनकार किया, तभी वो वहाँ पर गए. काल पत्रकार परिषद घेतली, मी ऐकली आणि त्यामध्ये खासदारांवर आरोप केलेले आहेत की स्टँडिंग कमिटीची निवडणूक पुढे ढकलली आणि यामध्ये नगरविकासाच्या खात्याच्या माध्यमातून किंवा खासदार त्यांच्यामार्फत हे करतायत. मला त्यांची कीव येते की जे पत्र निघाले 9 मेचं 6 मेचं ते फक्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाबतीतच नाही, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत आहे. मग जिथं ज्याची सत्ता असेल, मग तो काँग्रेसची असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, BJP असेल, मनसे असेल, ज्या पक्षाची सत्ता असेल, ज्या पक्षाचे सदस्य असतील, सभापती असतील, त्यांना मुदतवाढ दिली आणि त्याचं कारणसुद्धा स्पष्ट आहे. आज लोक मरत आहेत. कोरोनासारखा महामारी संपूर्ण देशामध्ये पसरते. लोकांना जाळायला UP सारख्या MP सारख्या ठिकाणी लोकांना जाळायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. बरोबर, ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा लोकांना
एक नवीन आजार झालेला बुरशीचा तो कंट्रोल करणं संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तिकडे लागली असताना सध्याच्या काळामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कसल्याही प्रकारची निवडणूक होऊ नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना 9 एप्रिलच्या राज्य शासनाच्या होत्या आणि त्यानुसार आज हे पत्र निघालेलं आहे. आणि फक्त उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये उल्हासनगर एक संकुचित बेडक्यातले डबक्यातले बेडूक जसे डरावडारा करतात त्या पद्धतीचं काम चाललं मला वाटतं BJP वाल्यांचं. आरोप करताना काहीतरी विचार करा, तारतम्य ठेवा. आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल, पदाधिकारी असतील, कोरोनावर कशी मात करता येईल, वॅक्सिनेशन सेंटर जास्तीत जास्त कसे चालू करता येईल याकडे लक्ष देतो आहे. लोकांना ट्रीटमेंट कशी मिळेल, ऑक्सिजन कसं मिळेल, रेमडेसिवीर इंजेक्शन्स कसे मिळतील आणि लोक बरे कसे होतील, जास्तीत जास्त जे डेथ रेट आहे कसा कमी होईल आणि प्रसार कमी होईल याकडे लक्ष देतो. आणि यांचं लक्ष फक्त निवडणुका. आरोप करतायत. खासदारांनी काय केलं याच्यामध्ये, राज्य शासनाने काढले, संपूर्ण महाराष्ट्रासाठी काढले. खासदारांनी फक्त उल्हासनगर महानगरपालिकेसाठी नाही, फक्त उल्हासनगर महानगरपालिकेसाठी काढलं असतं तर यांच्या आरोपामध्ये तथ्य असतं. पण यांना कावीळ झालेले ज्या ठिकाणी राजकारण नको तिथं राजकारण सुचत आहे. दुसरी गोष्ट ही स्टँडिंग कमिटीच्या बाबतीत झाली आणि आयुक्तांच्या बाबतीत आरोप केलेले आहेत. काय बिनबुडाचे आरोप आहेत. एका बाजूला तुम्ही राजा दयानिधी सक्षम आहेत म्हणून सांगतात, दुसरी बाजूला सांगतात की 5-2 करण्याची शक्यता आहे. 5-2 कोण करतं, आयुक्त करतात ना. मग जर आयुक्त सक्षम आहेत, आम्ही मानतो ते सक्षम आहेत, डॉक्टर आहेत आणि यांना कुठून स्वप्न पडलं, सरकारचा आदेश नाही, यांची खुफिया यंत्रणा, जी खुफिया यंत्रणा ज्या या BJPची स्टेट लेवल आहे चुकीच्या पद्धतीने प्रसार करायचा, अगोदरच बोंब मारायचं, साफ म्हणून जमीन. आवाज TV न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 44 वयातील व्यक्तींना लसीकरण सुरू आहे. शिंदखेडा येथील मालपूर येथे आजपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणास सुरू झाले असून प्रचंड गर्दी होत आहे. परंतु ऑनलाईनच्या अडथळ्यामुळे बरेच नागरिकांना घरचा रस्ता धरावा लागला. आज फक्त 150 वॅक्सिन उपलब्ध होते. सकाळी 9:30 ते 10:30 या दरम्यान ऑनलाईन साइट्स उपलब्ध असते. यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. प्राथमिक आरोग्य अधिकारी हितेंद्र पाटील यांनी प्रचंड गर्दी बघताच नागरिकांना मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या. त्यामुळे गर्दीत रूपांतर कमी झाले व सकाळच्या सूत्रात 50 लोकांना लसीकरण करण्यात आले. या कामी आशा सेविकांनी घरोघरी जाऊन आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्या अशी जनजागृतीचे कामे करीत लसीकरणाला लोकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. आपण 18 ते 44 लसीकरण जे आहे त्याचे मार्गदर्शक तत्व अशी आहे की 100% ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या वेळेला ते PSCला स्लॉट ओपन होतं, पब्लिश होतं सेशन, त्यावेळेला लाभार्थ्यांनी जाऊन तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते पब्लिश झाल्यावर बुकिंग करून घ्यायचं असतं. बुकिंग केलेल्या लाभार्थ्यालाच आपण त्याचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आल्यानंतर ते व्हेरीफाय करूनच आपण त्याला लसीकरण करत आहोत. यासाठी आपण गावातल्या सगळ्या ग्रुप्सला, पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक फोन करून, पत्रकार मंडळींना सगळ्यांना आपण निरोप पोहोचवले होते की जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर सेशन पब्लिक झाल्यावर ते बुकिंगही करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक लसीकरणाचा लाभ घेतील, लसीकरणापासून कोणी वंचित राहणार नाही. यासाठी लसीकरणाचा पुरवठा, लसीचा पुरवठा सुरळीत होतो आहे. पुढच्या आठवड्यापासून जास्तीत जास्त लस आपण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जेणेकरून जास्त लोकांना आपल्याला लसीकरण करता येईल. आवाज TV न्यूजसाठी प्रभाकर आडगाळे, दोंडेच्या मालपूर. वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीत अनेक गावे व वाड्या वस्त्यात आहेत. या ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवळपास 53,000च्या आसपास आहे. वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचताई पुंडलिक पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहपाडा राजीव शाळेजवळ 3 CCTV कॅमेरे बसवले असल्याने तळेगाव पानशीलहून येणार जाणाऱ्या नागरिकांना, मोहपाडा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांना, मोहपाडाकडून सभीकडे तसेच तलावालगतच्या नागरिकांवर तिसऱ्या डोल्याची नजर राहणार आहे. तसेच मोहपाडा आरोग्य उपकेंद्र लगतच्या नाला ते गणपती घाट या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असून रस्त्याचे काम सुरू केले आहे. तसेच मोहपाडा ग्रामपंचायत कार्यालयात 15% निधीतून आदिवासी बांधवांना जेवणाच्या भांड्यांची वाटप करण्यात आले. या प्रसंगी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती ऋषाली ज्ञानेश्वर पाटील, सरपंचताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच संदीप मुंडे व सर्व सदस्य उपस्थित होते. आवाज TV साठी राम तुपे, रायगड. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चढ्या भावाने प्लाझ्माची विक्री करणाऱ्या अर्पण ब्लड बँकेत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली तपासणी. अठरा ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र जुने सिव्हिल येथे कार्यान्वित.
कोविड-19 विलगीकरण कक्ष हेंडज येथे आमदार हरीश पिंपळे यांनी दिली भेट. मुस्लिम बांधवांनी ईद घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. प्रभारी ठाणेदार महादेव पडगाण यांचे आवाहन. सर्व मित्र दौड यांनी कोब्रा सापाला केले रेस्क्यू. तेल्हारा परिसरात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह. शिवसेनेकडून भाजपच्या पत्रकार परिषदेची खिल्ली. पंढरपुरात नागेश भोसले व प्रदीप धोत्रे यांच्या मार्फत स्वखर्चातून 154 बेडचे पल्स कोविड हॉस्पिटल सुरू. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेऊन आलो आहोत डॉक्टर हर्षद सुराणा यांचे विनिंग हार्ट केअर सेंटर. सर्वत्र आजारांनी थैमान घातले आहे. तसेच हृदयविकार यांसारखे आजार दिवसेंदिवस वाढणारे व उद्भवणारे आहेत. हे देखील झपाट्याने वाढत आहेत. तर यासाठी कन्सल्टिंग डॉक्टरांचा सल्ला वेळेआधी घ्या व आपल्या परिवाराची काळजी घ्या. हार्ट अटॅकची वेळ टाळण्यासाठी करा हृदय तपासणी वेळेआधी. विनिंग केअर सेंटर घेऊन आले आहे आपल्यासाठी विविध सोयी सुविधा. कार्डियक कन्सल्टेशन, होल्टर मॉनिटरिंग, 2D इको अँड कलर डॉपलर, कम्प्युटराइज्ड स्ट्रेस टेस्टिंग, एंजिओग्राफी, एंजियोप्लास्टी, पेसमेकर, ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम, कॉन्जेस्टिव्ह कार्डिओक फेल्युअर, ॲरिथेमिया, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, पल्पिटेशन, कम्प्युटराइज्ड ECG, मल्टीपॅरा मॅनिटर, 24 तास होल्टर मॉनिटर, 24 तास BP रेकॉर्डर. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत एंजिओप्लास्टी सुविधा देखील उपलब्ध. डॉक्टर हर्षद दिलीप सुराणा, मी हृदयरोग तज्ञ, MBBS GNP कार्डिओलॉजी, फेलोशिप इन कार्डिओलॉजी मी अपोलो हॉस्पिटल बँगलोर इथनं केलं आहे. आणि मागच्या एका वर्षापासून आपण निराळ हॉस्पिटल सेवा हॉस्पिटल इथे एंजिओप्लास्टी करतो आहे. हा विनिंग हार्ट केअर सेंटर म्हणून हा आपण नवीन हॉस्पिटल उघडलेला आहे. हा डॉक्टर सुभाष भामरे यांच्या बाजूला आहे. तिकडं आपण 2D इको, ECG, कन्सल्टेशन, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी हे सगळं करून देतो. गरीब पेशंटला आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये मोफतमध्ये एंजिओप्लास्टी करून देतो आहे. तर गरीब पेशंटला जेही असतील त्यांना ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अजून सध्या कोविड वाढलेला आहे. कोविडमुळे खूप लोकांना हृदयामध्ये क्लॉटिंग होतात, लंगमध्ये क्लॉटिंग होतात. असे काही गरजू पेशंट आहेत त्यांना सुद्धा आम्ही मोफतमध्ये तपासणी करून देत आहे. यासाठी आमचा पत्ता डॉक्टर हर्षद डी सुराणा, MD मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी दिल्ली, FINC MACC USA, MESC युरोप, कन्सल्टिंग इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ञ. प्लॉट नंबर 24 बडगुजर प्लॉट 80 फुटी रोड डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हॉस्पिटल शेजारी धुळे. मोबाईल नंबर 91 13 93 69 47.